जयंत पाटील यांना ईडी नोटीस पाठवल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन केले। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून फौजदाराचा हवालदार झाला हे वाक्य जिव्हारी लागल्यामुळे त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू करण्यात आली। भाजप नेत्यांनी राजकीय सूडबुद्धीने ईडीची पीडा मागे लावून जयंत पाटील यांच्यासारख्या स्वच्छ चरित्राच्या नेत्याला त्रास देऊन नाहक बदनाम करण्याचा प्रकार चालवला असल्याचा आरोप पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी केला। यावेळी भाजपा वॉशिंग मशीन आणि ईडी वॉशिंग पावडर याचं प्रात्यक्षिक सादर करून भाजपकडून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ईडीचा कशा प्रकारे वापर केला जातो हे दाखवण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे ईडी भाजपचा घरगडी भाजप हमसे डरती है ईडी को आगे करती है, भाजपचा हवालदार काय करतो ईडीच्या नोटीस वाटत फिरतो, ईडी सरकार हाय हाय अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अरे ईडी सरकार, अरे या सरकारचं या भाजपवाल्यांचं करायचं काय? अरे भाजपवाल्यांचं करा देशाचं करायचं काय? राजकीय आकसापोटी आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्यावर विनाकारण भाजप सरकारने सूडबुद्धीने जी ईडीची नोटीस पाठवली त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज इथे जमलो आहे। खरं तर तुम्ही बघितलं असेल की विरोधी पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांना ईडी सीबीआय सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून त्यांना हकनाक त्रास द्यायचा, त्यांच्या विरोधात जनमानसामध्ये बदनामी करायची, हा प्रकार मागच्या 9 वर्षापासून भाजपचा चाललेला आहे। खरं तर भाजपला मला विचारायचं आहे की जर तुमची लाट असेल, तुमचा विकास असेल, तुमची जर कामं असतील तर तुमचे आज राज्यात 303 खासदार आहेत, महाराष्ट्रात तुमची सत्ता 105 म्हणजे तुमचे 105 आमदार जे आले ते महाराष्ट्राबाबतीत जर बघायला तर 50-55 तर काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून तुम्ही त्यांच्याकडे घेतलेले हे जे नेते आहेत दबाव ईडीचं टाकून तेच निवडून आलेले आहेत। मग तुमच्याकडे लोक नाहीत का? मग तुम्ही आज 94-95 वर्षापासून RSSच्या जनता ह्याच्या माध्यमातून काम करतात, जनसंघाच्या माध्यमातून, तर तुमच्याकडे नेते नव्हते का? प्रत्येक वेळेस विरोधी पक्षातल्या लोकांना ईडीचा धाक दाखवायचा, ईडीची कारवाई करायची आणि त्यांना आमच्या पक्षात या नाही तर तुमच्यावर ईडीची कारवाई करू। तुम्ही मागं बघितलं असेल अमित देशमुख साहेब असतील, छगन भुजबळ साहेब असतील, बाकी आमचे अजितदादा, आदरणीय अजितदादांच्या बहिणींच्या घरावर ईडीचे आणि सीबीआयचे रेड पडले होते। म्हणजे जयंत पाटील साहेब, अजितदादा, आदरणीय अजितदादा जेव्हा विधानसभेत किंवा अधिवेशनात या सरकारची पायमुळे उखडून काढतात, त्यांच्या चुकीच्या कामाला त्यांना धारेवर धरतात म्हणून त्यांना घाबरवायचा प्रयत्न करतात। परंतु भाजपला मला हे सांगायचं आहे की अजितदादा पवार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक नेता असतील, जयंत पाटील साहेब असतील, हे घाबरण्यात नाहीत, कारण की आम्ही सच्चे आहोत। आम्ही खोटे काम केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला घाबरायचं कारण आहे। तुम्ही कितीही नोटिसा पाठवा तरी पण जनता आमच्या मागं जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला कोणी काय करू शकणार। दुसरी गोष्ट मला सांगायची होती की आज जयंत पाटील साहेबांच्या ईडी ऑफिसला त्यांची आज दुपारी भेट आहे। पूर्ण महाराष्ट्रभरात युवक आज अशा पद्धतीने आंदोलन करते आणि आम्ही हे आज वॉशिंग मशीन आणून दाखवायचा हाच प्रयत्न केला की हे नेते जेव्हा भाजपमध्ये होते त्यावेळेस ते देशद्रोही होते आणि जेव्हा भ्रष्टाचारी होते आणि ह्या मशीनमध्ये म्हणजे भाजप एक वॉशिंग मशीन झालेली आहे क्लीन चिट देण्याची की भाजपमध्ये त्यांना टाकलं या मशीनमध्ये आणि त्यांना बाहेर काढलं की ते एकदम क्लीन होतात आणि ते देशभक्त होतात। म्हणजे भ्रष्टाचारी आणि देशद्रोही वो भाजप वॉशिंग मशीन में डालो और देशभक्त निकालो, ही कुठली पद्धत? तुम्ही लोकशाहीचं सरळ सरळ गळचेपी करत आहात। खरं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा फडणवीस साहेबांना जयंत पाटील साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की तुमचा फौजदाराचा हवालदार झालेला आहे आणि हीच गोष्ट त्यांच्या जिवारी लागल्यामुळं ही नोटीस त्यांना पाठवण्यात आलेली आहे। मी 9 वर्ष झाले बघताय जेव्हापासून भाजप सरकार आले। खरं तर सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांचा समन्वय करून राज्य चालवायचं असतं। नागरिकांच्या सुविधा, नागरिकांचे कामं, आता तुम्ही बघितलं असेल तर मागं गारपीट पूर्ण महाराष्ट्रात पडली ते राहिलं, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न राहिला, इथं उन्हाळा एवढा म्हणजे त्याच्यात एवढी लोक दगावली ते राहिलं, म्हणजे महत्त्वाचे प्रश्न राहिले आणि तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडीच्या नोटिसा पाठवण्यात व्यस्त आहात। तुम्हाला ह्यासाठी जनतेने निवडून दिलं आहे का? कर्नाटकमध्ये सुद्धा हेच झालं, शिवकुमार साहेबांना ईडीची नोटीस पाठवली, त्यांना अटक करण्यात आली, शेवटी ते जनतेत गेले। जनतेने त्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा बदला तुम्ही कर्नाटक निकाल बघताय काय आलेला आहे आणि हेच महाराष्ट्रात होणार आहे।
भाजपला असं वाटते, भाजपची गत आज त्या डोळे बंद पिऊन दूध पिणाऱ्या मांजरासारखी झाली. त्याला असं वाटतं की आम्ही डोळे बंद करून दूध पिऊ आणि आम्हाला कोणच बघणार आहे. तर तुम्हाला जनता बघते आणि याचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच जनता त्याचा बदला नक्कीच घेईल.